नमस्कार, मी योगेंद्र सिंग राजपूत आपल्या इन्फोयोग 1206 या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. तर आपण आज बघूयात अनबॉक्सिंग ऑफ बोया BY-M1 लॅव्हिलियर मायक्रोफोनचे. प्रथमतः मी तुम्हाला सांगतो की हा मायक्रोफोन आपण मोबाईलमध्ये यूट्यूबसाठी किंवा इन्स्टासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करत असू तर आपण हा मायक्रोफोन यूज करू शकतो, किंवा आपण DSLR कॅमेरामध्ये सुद्धा जर का व्हिडिओ रेकॉर्ड करू इच्छित असाल तरीसुद्धा आपण हा बोयाचा BY-M1 मायक्रोफोन यूज करू शकतो. तर तुम्ही ओव्हरऑल बघू शकतात. तर आपण बघू शकतात अशा प्रकारे छानसं पाऊच आलेलं आहे. पॅकेजिंग ही चांगली आहे, त्याच्यावरती इम्बोस केलेलं आहे बोया. ठीक आहे, ब्रँडिंग चांगली आहे. आणि हे जे लेदर पॅक पाऊच आहे याच्यामध्ये काय काय दिसतं ते बघूया. तर अशा प्रकारे आपण बघू शकता हा मायक्रोफोन आहे आणि याच्यासोबत जी वायर आहे ही वायर आहे 6 मीटर. तर खूप मोठी अशी वायर आहे जी तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करताना खूप उपयोगी पडणार आहे. तर याचा हा जो मेन पार्ट आहे हा म्हणजे हा मायक्रोफोन. इथून आपला व्हॉइस हा रेकॉर्ड होणार आहे आणि हा जॅक आहे. ठीक आहे, आणि ह्या छोट्याशा पाऊचमध्ये काय आहे ते बघूयात. ही आहे LR44 बॅटरी असेल ज्याच्यावर ते ऑपरेट होणार आहे. ही आहे फोम विंडस्क्रीन. हा स्पंजी मटेरियल आहे जे फोम माईकच्या वरती आपण याला लावणार आहेत. आणि हे जे आहे 1/4 ॲडॅप्टर आहे. ठीक आहे, आणि हा एक पार्ट आहे, हा आहे लेपल क्लिप. सो आपण आपल्या कॉलरला वगैरे हा मायक्रोफोन लावण्यासाठी ह्या लॅपर क्लिपचा यूज करता येतो. ह्या मायक्रोफोनविषयी थोडी माहिती घेऊयात. इथं एक बटन आहे, तुम्ही बघू शकता तिथं बटन आहे आणि इथं लिहिलं आहे कॅमेराज ऑफ स्मार्टफोन. म्हणजे जेव्हा आपण DSLR कॅमेरावर व्हिडिओ रेकॉर्ड करत असू तेव्हा कॅमेरावरती हे स्विच ऑन करायचं, कारण कॅमेराकडून आपल्याला पॉवर इनपुट मिळत नाही. आणि जेव्हा आपण स्मार्टफोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करू तेव्हा आपण हा स्विच ऑफ करायचा. ठीक आहे, तर हा स्विच ऑन ऑफ केल्याने आपल्या बॅटरीची बचत होईल, बॅटरी लवकर डाऊन होणार नाही. तर बघूयात बॅटरी कशी टाकता येईल. तर हा मायक्रोफोन आपण असा ओपन करून घेतला आहे आणि ही जी बॅटरी LR44 तर ही आपण आता ओपन करूयात. बॅटरी लावून झालेली आहे. ठीक आहे, चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचं मटेरियल दिसतंय हे सगळं. सो अशा प्रकारे याला आपण व्यवस्थित फिट करून घेऊयात. फिटमेंट झालेली आहे. आता आपला मायक्रोफोन रेडी टू यूज झालेला आहे. पुन्हा हा जो स्पंज आहे, ठीक आहे, ही विंडस्क्रीन आहे, इथे याला व्यवस्थित आपण फिट करून घेऊयात. इथे आपण याला आता जोडूयात. ह्या नॉबमध्ये इथं व्यवस्थित याची फिटमेंट करायची, म्हणजे आपण आपल्या कॉलरला लावून हा माईक कुठेही व्यवस्थित लावू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे या मायक्रोफोनचं आपण अनबॉक्सिंग केलेलं आहे. या मायक्रोफोनची क्वालिटी आपण आता चेक करणार आहोत. आतापर्यंत आपण मोबाईलच्या माईकमध्ये आपला व्हॉइस रेकॉर्ड केला आहे. आता ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या माईकमध्ये आपला व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहोत, म्हणून तुम्हाला याचा डिफरन्स नक्कीच कळेल. आता आपण जी रेकॉर्डिंग करतोय ती रेकॉर्डिंग ह्या बोयाच्या BY-M1 हा मायक्रोफोन यूज करून करतोय. यापूर्वी जी रेकॉर्डिंग आपण केली आहे ती रेकॉर्डिंग आपण मोबाईलच्या माईक थ्रू केली आहे, म्हणून फरक आपल्याला नक्कीच कळून येत असेल की बोया BY-M1 हा मायक्रोफोन यूज करून जी रेकॉर्डिंग केली आहे तिच्यामध्ये माझा व्हॉइस त्याची क्लॅरिटी कंपॅरेटिव्हली मोबाईलच्या माईकमध्ये केलेली व्हॉइस रेकॉर्डिंग खूप डिफरंट आहे. याची क्वालिटी खूप चांगली आहे. बाहेरचा जो नॉईज आहे तो अजिबात येत नाही आहे, ते तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये कळणारच आहे. हा मायक्रोफोन मी ऑनलाईनसुद्धा पाहिला होता. ऑनलाईन याची किंमत 800 रुपीज होती आणि मी शॉपवर जेव्हा याची प्राईस कंपेअर केली तेव्हा मला हा 600 रुपीजला मिळाला.
म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना रिकमेंड करेल की तुम्ही याची प्राईस ऑनलाईन आणि शॉप दोन्हीमध्ये कम्पेअर करावी. अशा प्रकारे आपण ह्या बोया BY-M1 ह्या मायक्रोफोनची अनबॉक्सिंग केलेली आहे. तर हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इन्फोयोग 1206 या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.